सो काय करायचं बघूया. एक सर्व्हर लॉन्च करा. तो तुमची मर्जी, तुम्ही उबंटू घ्या, अमेझॉन लिनक्स घ्या, तुमची मर्जी. समजा एक EC2 घेतला, त्याच्यामध्ये लेम्प इन्स्टॉल करा. तो लेम्प म्हणजे काय? Nginx, MySQL आणि PHP. ठीक आहे. बट MySQL आपल्याला RDS मध्ये वापरायचा. लेम्प इन्स्टॉल करा. कशासाठी? तर RDS मध्ये डेटाबेस तयार करावा लागेल आपल्याला आणि त्याच्यामध्ये टेबल तयार करावं लागेल. तेवढंच काम असणार आहे MySQLच्या ह्याच्यात. ठीक आहे. सो Nginx इन्स्टॉल करा, स्टार्ट करा. PHP इन्स्टॉल करा, PHP FPM स्टार्ट करा. त्याच्यानंतर इथे काही पेजेस बनवायचे आपल्याला. HTML फोल्डरच्या आतमध्ये समजा सिम्पली आपण काय केला, बनवला. त्यानंतर एक upload.php म्हणून एक PHP पेज बनवला. तो आता काय होईल, एक काम करूया, ब्राउझर वरती इथे forms.html टाकूया. मग आपल्याला असं काहीतरी दिसायला पाहिजे. नेम, ठीक आहे, कॅप्शन. मग आता एखादा व्हिडिओ अपलोड करूया. इथं ब्राउज बटन देऊया. ब्राउज बटन करतंय, त्याला क्लिक केल्यानंतर कॉम्प्युटरचा एक्सप्लोरर, फाईल एक्सप्लोरर ओपन होतो, ज्याच्यामध्ये आपण इमेजेस किंवा व्हिडिओज वगैरे सिलेक्ट करतो. ठीक आहे. तो आता इथे व्हिडिओ टाका किंवा इमेज टाका, काय बी चालेल, कारण शेवटी दोन्ही बी काय फाईलच आहेत. आपल्या काय फरक पडत नाही, दोघांचा अपलोड सेम असतो, व्हिडिओ असू दे किंवा इमेज असू दे. तो ब्राउज म्हणा. मग अजून तुम्हाला काही एक्स्ट्रा फील्ड घ्यायचे असेल तर घ्या, नाहीतर शेवटी इथं काय म्हणा, पोस्ट म्हणून एक बटन ठेवायचा. तो पोस्टला क्लिक केलं, हे टेक्स्ट आणि हा व्हिडिओ फाईल किंवा इमेज फाईल जे काय असेल ते हे सर्व्हरला अपलोड व्हायला पाहिजे. ठीक आहे. स्वतः एवढं पोस्ट केल्यानंतर ती रिक्वेस्ट कुठे येणार? upload.php मध्ये. स्वतः upload.php मध्ये टेक्स्ट बी येईल आणि ती फाईल बी येईल. सो आल्या पहिल्यांदा काय करूया, S3चा एक बकेट असेल, त्या बकेटच्या आतमध्ये आता जे काही व्हिडिओ फाईल आलेला आहे, तो व्हिडिओ फाईल याच्यामध्ये राईट होईल. बट हे राईट करण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, पेज मध्ये आल्या पहिल्यांदा EBS ला ही फाईल राईट करून घेऊया. सो EBS मध्ये कुठं, तो सिम्पली काय करूया, हा जो HTML फोल्डर आहे आपला, हा जो HTML फोल्डर आहे, HTML फोल्डरच्या आतमध्ये अपलोड्स नावाचा एक फोल्डर क्रिएट करू. HTML फोल्डरच्या आतमध्ये अपलोड्स नावाचा एक फोल्डर क्रिएट करू आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये जे काय आपण अपलोड करतोय ते सगळे त्याच्यात स्टोअर करू. इमेज असू दे, व्हिडिओ असू दे, सगळे अपलोड्स कुठे येतील? HTML फोल्डरच्या आतमध्ये जो अपलोड्स फोल्डर आहे त्याच्यामध्ये येतील. ठीक आहे. सो आता थोडक्यात काय, ज्यावेळी आपण अपलोड करणार, समजा काहीतरी एखादं MP4 फाईल आहे, MP4 फाईल इथं राईट होईल. इथं राईट झाल्यानंतर मग आपण काय करूया, S3 बकेटला तोच MP4 फाईल राईट होईल. ठीक आहे. सो असं काय EBS मध्ये का राईट करून घ्यायचं, कारण काय, ज्यावेळी आपण आता EC2 मधून EBS S3 राईट करणार आहे, सो इंटरनेटमध्ये आणि हे VPC मध्ये दोघांमध्ये डिस्टन्स आहे, म्हणजे काय, इंटरनेट मधनं रिक्वेस्ट येणार आहे. सो असं होऊ शकतं की बाबा राईट करताना इंटरनेट जाईल, मग इंटरनेट गेले की परत तो अपलोड बंद होऊन जाईल. मग त्यापेक्षा आपण काय करणार, EBS ला राईट मारणार आणि EBS मधनं ते डेटा रीड करणार. ह्याच्याने काय होतं, रिक्वेस्ट फेल गेलं तर रिक्वेस्ट फेल गेला आणि परत ज्यावेळी नवीन रिक्वेस्ट करणार, परत EBS मध्ये मिळतं ना त्याला ती फाईल. सो त्यामुळं 100% गॅरंटी मिळेल की S3 मध्ये राईट केला जात आहे. सो जसं आपण याच्यात रायटिंग करणार, S3 या upload.php ला त्याचा ऑब्जेक्ट URL रिटर्न करेल. सो आता आपण काय करणार आहे, EC2 मधून S3 राईट करणार, म्हणजे काय, कोडिंग मधून राईट करणार आहे. सो हे कुठला कोड आहे? PHP चा कोड आहे. सो PHP च्या कोडिंग मधून आपल्याला S3 ला हे ऑब्जेक्ट राईट करायचं आहे. त्यासाठी ठीक आहे, काय लागेल ते नंतर सांगतो. आता काय केलं आपण, समजा सो टेक्स्ट आणि फाईल EC2 ला आला, EC2 चे upload.php मध्ये आला. सो upload.php काय करेल, पहिल्यांदा EBS मध्ये राईट करेल, मग त्याच्यानंतर त्या फाईलला S3च्या त्या बकेटमध्ये राईट करेल. मग बकेटमध्ये राईट केल्यानंतर त्या upload.php ला ऑब्जेक्ट URL मिळून जाईल. सो आता EC2 काय करेल, म्हणजे upload.php काय करेल,
ती ऑब्जेक्ट URL, हे नेम, कॅप्शन, हे सगळंच RDS ला राईट करून घेईल. ठीक आहे. सो इथं एक RDS असेल, RDSच्या आतमध्ये डेटाबेस असणार आहे, डेटाबेसच्या आतमध्ये टेबल असेल. सो मे बी इथं रील्स नावाचा एखादा टेबल असेल. तो याला ID कॉलम, नेम ज्यांनी पोस्ट केलेला आहे, कॅप्शन जे काय पोस्ट केलेलं आहे, सो अजून काय ते URL. तुझं काही URL ऑब्जेक्ट URL मिळेल, तो ऑब्जेक्ट URL इथं इन्सर्ट करून घ्यायचं. सो आता याच्यातून हा सगळा डेटा इथं एक रेकॉर्ड म्हणून इन्सर्ट होईल. तो आता एक रील अपलोड झाला. सो ज्यावेळी याच्यामध्ये इन्सर्ट होईल त्यावेळेला याला रिस्पॉन्स येईल, इन्सर्ट झालाय म्हणून. मग यांनी याला रिस्पॉन्स पाठवेल, रील्स अपलोडेड सक्सेसफुली म्हणून. ठीक आहे. इथे रील अपलोड झालेला आहे. बट काय आता S3 आणि युजर या दोघांमध्ये जेवढं डिस्टन्स असेल तेवढं वेळ लागणार आहे. S3 पासून युजरला डेटा जाण्यासाठी वेळ लागणार आहे. सो म्हणून आपण काय वापरतो, क्लाउड फंड वापरतो. सो आता आपल्याला इथं क्लाउड फंड वापरायचा. सो एक क्लाउड फंड डिस्ट्रीब्युशन क्रिएट करा. सो क्लाउड फंड डिस्ट्रीब्युशन क्रिएट करतो म्हणजेच काय, एक डोमेन नेम मिळत आहे. तो आपल्याला काय करायचं, S3च्या त्या एंडपॉइंटच्या ऐवजी तो डोमेन नेम लिहायचा आहे. सो एक क्लाउड फंड डिस्ट्रीब्युशन तयार करा. सो CDN, तो त्याचा काहीतरी एक डोमेन नेम मिळेल. ठीक आहे, mycdn.amazon.net काहीतरी मिळेल. सो आता S3च्या त्या एंड पॉइंटला हे काय करा, रिप्लेस मारा. मग जे काही URL मिळत आहे तो URL आपल्याला इथे टाकायचा आहे. समजा आपण त्याला म्हणलं CF URL, क्लाउड फंड URL किंवा CDN URL म्हणूया. सो ऍक्च्युली हे रेकॉर्ड टाकताना त्याच वेळेला आपल्याला काय करायचं, त्या बकेटच्या एंड पॉइंटला रिप्लेस करून आपल्याला हा CDNचा डोमेन नेम तिथे लिहायचा आहे. सो टेबलला आपण दोन्ही बी URL राईट करूया, ऑब्जेक्ट URL प्लस CF URL दोन्ही बी राईट करूया. सो आता काय होईल, मग क्लाउड फंड URL बी येईल युजरला. मग आता परत अजून काय करावं लागेल आपल्याला, स्वतः मोबाईलवरनं किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरवरनं ज्यावेळी दुसरे लोक रिक्वेस्ट करतील त्यांना हे रेकॉर्ड सुद्धा परत मिळाला पाहिजे. सो अजून एक पेज तयार करूया, इथं अजून एक पेज तयार करूया, getreels.php म्हणून. मग आता getreels.php मध्ये काय होणार, जेव्हा आता दुसऱ्यांच्या त्या ब्राउझरवरनं इथं रिक्वेस्ट झाली getreels.php, सो आता getreels.php काय करणार, RDS ला क्वेरी मारणार, ते जे काय रेकॉर्ड असतील ते रेकॉर्ड जेसन बनवून आपल्याला रिटर्न करणार. मग आता इथं अजून एक पेज बनवावं लागेल आपल्याला, त्याच्यामध्ये काय व्हिडिओ असेल तर व्हिडिओ व्ह्यू घ्यावा लागेल, इमेज असेल तर इमेज व्ह्यू घ्यावा लागेल आणि ह्याच्यात दाखवावं लागेल. मग ह्याच्यातून रिक्वेस्ट, जर आपण आता या इमेज व्ह्यूला व्हिडिओ व्ह्यूला CF URL असाइन केलं, क्लाउड फंड रिक्वेस्ट जाईल. जर आपण S3चा ऑब्जेक्ट URL असाइन केलं तर S3 ला रिक्वेस्ट जाईल. तो त्याच्यामध्ये काय काय आला, EC2 आला, EBS आला, S3 आला, RDS आला आणि क्लाउड फंड आला. अजून सो फ्लो तर कळा असेल तुम्हाला. आता आपल्याला एवढं करून बघायचं. यासाठी काय काय लागेल, EC2 मध्ये लेम्प लागेल. लेम्प म्हणजे काय, इंजिनियर्स लागेल, पेज लागेल, पेज लागेल. इंजिनियर्स पेज स्टार्ट करावं लागेल. MySQL स्टार्ट करण्याची गरज नाही, कारण आपण त्यासाठी RDS वापरतो. तो EC2 मधून फक्त MySQL इन्स्टॉल करून RDS ला कनेक्ट करून RDS मध्ये एक डेटाबेस क्रिएट करायचा आणि त्याच्यामध्ये एक टेबल तयार करायचा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर एक S3 बकेट तयार करूया. हे बकेट ACL इनेबल्ड वाला तयार करूया, कारण माझ्याकडे जो कोड आहे तो ACL इनेबल्ड वाला आहे, किंवा आपण ChatGPT विचारू शकतो सोडा. सो आपल्याला काय PHPच्या त्या कोड मधनं S3 बकेटला राईट मारायचं, EBS ला राईट मारायचं, RDS ला इन्सर्ट करायचं. RDS ला इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला केलं आपण ऑलरेडी. ठीक आहे. बट आता EC2 मधनं S3 ला राईट करण्यासाठी आपल्याला AWS SDK वापरावं लागणार आहे. AWS SDK म्हणजे काय, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. सो त्या AWSच्या त्या कोडिंग मधून आपण S3 ला राईट करणार आहे. सो AWS SDK डिपेंड करतं कुठला प्रोग्रामिंग लँग्वेज आपण वापरत आहोत. सो आता आपण कुठला प्रोग्रामिंग लँग्वेज वापरतो इथं, PHP. तो PHPचा वेगळा AWS SDK असणार आहे, पायथॉनचा वेगळा असणार आहे, Node.js वेगळा असणार आहे. त्या लँग्वेज नुसार तो वेगळा AWS SDK आपल्याला वापरावा लागेल. सो PHPचा एक PHP AWS SDK म्हणून आहे, तो आपल्याला आपल्या सर्व्हरवरती इन्स्टॉल करावा लागणार आहे. सो Node.jsच्या प्रोजेक्टमध्ये ज्यावेळी आपण एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत होतो
त्यावेळेला आपण काय वापरत होतं, पॅकेज डॉट जेसन मध्ये लिहित होतो आणि ते इन्स्टॉल करत होतो. पायथॉन त्याच्या वेळेला रिक्वायरमेंट डॉट टेक्स्ट नावाच्या फाईलमध्ये लिहित होतो आणि ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत होतो. आठवतंय का? तो त्याप्रमाणे पीएचपी मध्ये बी आहे. पीएचपी मध्ये बी कंपोजर म्हणून आहे, जो आपल्याला कंपोजर वापरावा लागेल. ठीक आहे. नोड जेएस आणि पायथॉन याच्यामध्ये आपण एपीआय लिहित होतो. एपीआय लिहिण्यासाठी आपण वेगवेगळ्या फ्रेमवर्क वापरला. नोड जेएस मध्ये कुठला फ्रेमवर्क वापरला होता? एक्सप्रेस जेएस. त्याच्यानंतर पायथॉन मध्ये कुठला फ्रेमवर्क वापरला होता? फ्लास्क. ठीक आहे. सो त्यासाठी लागणारे जे सॉफ्टवेअर, ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला बी वेगवेगळे फाईल्स होते. नोड जेएस मध्ये कुठला फाईल होता? पॅकेज डॉट जेसन. पायथॉन मध्ये कुठला होता? रिक्वायरमेंट ऑफ टेक्स्ट. तसंच पीएचपी मध्ये बी आहे, करता येतं. पीएचपी मध्ये बी भरपूर एपीआय फ्रेमवर्क आहेत, बट आपण इथं पेजेस बनवणार आहे. झालं एक. दुसरं, जसं पायथॉनचं पॅकेज मॅनेजर होता पीआयपी, नोड जेएसचं पॅकेज मॅनेजर होता एनपीएम, त्याचप्रमाणे पीएचपीचं बी एक पॅकेज मॅनेजर असतो, त्याचं नाव आहे कंपोजर. सो ज्या वेळेला तुम्हाला काही कॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे असते तर आपल्याला कंपोजर वापरावं लागतं पीएचपी मध्ये. ठीक आहे. सो आता आपल्याला इथं एडब्ल्यूएस एसडीके इन्स्टॉल करण्यासाठी पीएचपी कंपोजर पहिल्यांदा इन्स्टॉल करावं लागेल. मग पीएचपी कंपोजर इन्स्टॉल केल्यानंतर पीएचपी कंपोजरला आपल्याला सांगावं लागतं की एडब्ल्यूएस एसडीके इन्स्टॉल करा म्हणून. मग पीएचपीचा कंपोजर एडब्ल्यूएस एसडीके इन्स्टॉल करेल. ठीक आहे. आता त्या एडब्ल्यूएस एसडीके मधनं म्हणजेच काय कोडिंग मधून आपल्याला आपल्या एडब्ल्यूएस अकाउंटला लॉग इन करावं लागेल. कारण त्याला कळायला बी पाहिजे कुणाच्या अकाउंटला राईट करायचं. सो आता आपल्या एडब्ल्यूएस अकाउंटला लॉग इन करण्यासाठी काय वापरावं लागेल आपल्याला? ऍक्सेस की आणि सिक्रेट की वापरावं लागेल. सो पहिल्यांदा काय करूया, ऍक्सेस की सिक्रेट की वापरून हे सगळं करूया. एक सक्सेस झाला, मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, विदाउट ऍक्सेस की आणि सिक्रेट की बी हे कोड लिहायचं. का बरं? जर सर्व्हर हॅक झाला तर त्याच्यामधनं ऍक्सेस की आणि सिक्रेट की मिळून जाईल. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? IAM रोल्स वापरावं लागेल. तो तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. सो तुम्हाला जर कोडिंग मध्ये ऍक्सेस की सिक्रेट की वापरायचं नाही आहे तर रोल्स वापरू शकतो आपण. सो आपल्याला काय करावं लागेल? एक रोल्स तयार करावा लागेल. त्या रोलला एक परमिशन द्यावं लागेल. सो तो त्या रोलला काय परमिशन देणार? S3चा फुल ऍक्सेस द्यायचा. मग ती परमिशन आपण कोणाला असाइन करणार आहे? EC2 ला असाइन करणार. सो EC2 ला कसं असाइन करणार? EC2च्या सेटिंग मध्ये जाऊन सिक्युरिटी मध्ये गेल्यानंतर तिथं मॉडिफाय IAM रोल असतो, मग तिथं त्या रोलचं नाव लिहावं लागेल. मग नंतर कोडिंग मधनं ऍक्सेस की आणि सिक्रेट की काढून टाकायचं. सो IAM सुद्धा आपण इथं वापरल्यासारखं झालं. क्वेश्चन आहे का? येस. ज्यावेळी S3ला राईट होईल, ऑब्जेक्ट URL मिळून जाईल तुम्हाला. ऑब्जेक्ट URL मिळाल्यानंतर EBS मधनं डिलीट मारायचं. काही एक लाईनचा कोड आहे, ते डिलीट होऊन जाईल. अनलिंक म्हणून एक फंक्शन असतं PHP मध्ये, ते अनलिंक फंक्शन वापरले की निघून जाते. EBS मधनं डिलीट मारणे बी गरजेचं आहे, कारण अफाट अपलोड्स होत आहेत नाही का. एवढा आपण EBS मध्ये नाही ठेवू शकत. जर EBS मध्ये ठेवणार असेल, S3 मध्ये ठेवणार असेल तर यूज नाही आहे त्याचा. तो EBS मध्ये काय ठेवणार आहे? फक्त S3 मध्ये राईट होईपर्यंत EBS मध्ये ठेवणार आहे. जसं S3 मध्ये राईट होईल, EBS मधनं काढून टाकायचं. अजून सो कंपनीमध्ये बी तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टवरती काम करा, एवढं असणारच आहे. म्हणजे काय, एवढे सर्व्हिस तरी एका कंपनीला कंपल्सरी वापरावं लागतं. EC2 असणार, EBS असणार, S3 असणार, RDS असणार, CDN असणार आणि IAM असणार. याशिवाय कुठलाच प्रोजेक्ट नाही बनत आजकाल. कुठल्याच कंपनीचा कसला प्रोजेक्ट असू दे, एवढे सर्व्हिस फिक्स असणारच त्याच्यामध्ये. आणि सहसा हेच असतात 90%. बाकीचे सर्व्हिस असतील ते फक्त 10% असतील. कुठल्या प्रोजेक्ट मध्ये असतील, कुठल्या प्रोजेक्ट मध्ये नसतील, पण एवढे मात्र सगळ्या प्रोजेक्ट मध्ये असणारच आहे. आणि ह्यांच्यानंच प्रोजेक्ट बनतो. अजून काय केलं याच्यामध्ये म्हणल्यानंतर, RDS जे पासवर्ड आहे ना, ते AWS सिक्रेट मॅनेजर मध्ये स्टोअर करतात. मला RDS वेळेला सांगितलं होतं की काय, समजा उद्या काय झालं, लाखो सर्व्हर्स वापरलो आपण, ऑटो स्केलिंग केला. ऑटो स्केलिंग केल्यानंतर लाखो सर्व्हर्स वापरलं, मग लाखो सर्व्हरच्या आतमध्ये ते सेम EM आहे, म्हणजेच काय, तेच सेम PHPचा कोड आहे. तुम्हाला नंतर कळालं की RDSचा पासवर्ड हॅक झालेला आहे, सो तुम्हाला RDSचा पासवर्ड चेंज करायचा आहे. सो त्या लाईव्ह सर्व्हर मध्ये 1 लाख सर्व्हर्स आहेत, तुम्ही पासवर्ड कसं चेंज करणार?
कसं चेंज करणार? त्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं? AWS सिक्युरिटी मॅनेजर वापरावं लागतं. AWS सिक्युरिटी मॅनेजर मध्ये पासवर्ड स्टोअर करावा लागतो आणि फक्त एकाच ठिकाणी पासवर्ड चेंज करायचा, सगळीकडे चेंज होऊन जाईल. सो हार्ड डिस्कच्या फाईलच्या आतमध्ये डायरेक्टली पासवर्ड नाही लिहायचा आपल्याला. AWS सिक्युरिटी मॅनेजर मध्ये आपण जे पासवर्ड स्टोअर करतो, ते पासवर्ड स्टोअर करताना तिथं एक की आणि व्हॅल्यू असते. समजा की आहे माय पासवर्ड म्हणून की आहे आणि त्याच्या समोर व्हॅल्यू मध्ये पासवर्ड स्टोअर केलेला आहे. मग आपण त्या कोड मध्ये फक्त माय पासवर्ड हा की वापरतो. सो AWS यूज करून AWS सिक्युरिटी मॅनेजर मधला हा जो की आहे याला कॉल केला जातो. मग यांनी काय करतं? रिस्पॉन्स मध्ये पासवर्ड रिटर्न करतो. ठीक आहे. सो आता ज्यावेळी तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा आहे, तो पासवर्ड चेंज करा. मग झालं. यांनी काय फक्त त्या कीचं व्हॅल्यू घेत असतं ना ऑलवेज. या कीची जी व्हॅल्यू मिळेल तर मिळेल, इथं जे आहे तेच मिळेल. अजून याच्या पलीकडे काय AWS सिक्युरिटी मॅनेजर वापरतील मे बी. इन्क्रिप्शन सगळीकडे असणारच आहे. S3 ला इन्क्रिप्शन असणार आहे. EBS ला बी इन्क्रिप्शन करतील. अजून ऑटो स्केलिंग असेल, लोड बॅलन्सिंग असेल, ते बी आपण इथे करू शकतो. 3D आर्किटेक्चर मध्ये बी करू शकतो. मी तुम्हाला एका याच्यामध्ये करून दाखवतो, मग तुम्ही कन्वर्ट करा. तुम्हाला 3D आर्किटेक्चर करता येतच. तर तुम्ही काय करा, नंतर इंजिनिअरिंग साठी वेगळा सर्व्हर वापरा, PHP साठी वेगळा सर्व्हर वापरा, DB डेटाबेस साठी RDS वापरतच आहे. नंतर तुम्ही 3D आर्किटेक्चर मध्ये करून टाका. मग त्याच्यात काही 2 ऑटो स्केलिंग ग्रुप येतील, 2 लोड बॅलन्सर येतील, इंटरनल फेशिंग आणि इंटरनल. तो काय आता याच्यानंतर ऑटो स्केलिंग ग्रुप बी येईल, लोड बॅलन्सर बी येईल. मग त्यामध्ये लॉन्च टेम्पलेट आलं, AMI आलं. sudo yum install Nginx PHP MariaDB. सो Nginx स्टार्ट करा. PHP स्टार्ट करा. MariaDB स्टार्ट करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. PHP MySQL कनेक्टर इन्स्टॉल करा. PHP MySQL कनेक्टर इन्स्टॉल केल्यानंतर सगळे सर्व्हिस सगळं रिस्टार्ट मारा. सो एक HTML पेज तयार करून बघा, एक PHP पेज तयार करून बघा, टेस्ट पेज. सो आपल्याला खात्री होईल बाबा वेब सर्व्हर काम करायला लागलाय, PHP बी काम करायला लागलाय म्हणून खात्री होईल. दोघांचं एक एक टेस्टिंग पेज तयार करून बघा.
इंडिया HTML तर असेलच बाय डिफॉल्ट तिथे. Nginx आहे म्हणल्यानंतर असणारच आहे. वेलकम टू Nginx. ठीक आहे, वेलकम टू Nginx. HTML पेज तर दिसला. तो एक PHP पेज तयार करून बघूया. तो PHP पेज भी दिसलाय. तो HTML झाला, PHP पेज बी झाला. इथून पुढे काही एरर आला तरी PHP पेज मध्ये एवढं समजू शकतो आपण, एवढं म्हणू शकतो की बाबा PHP मध्ये एरर नाहीये, कोडिंग मध्ये असेल, एवढं तर म्हणू शकतो आपण. माझं PHP FTM वर्क करतंय, PHP वर्किंग करतंय, मे बी कोड मध्ये एरर असेल. स्वतः नेक्स्ट काय करा, त्या HTML फोल्डरच्या आतमध्ये अपलोड्स नावाचा एक डिरेक्टरी तयार करा. आणि स्पेलिंग हेच ठेवा, कारण जे कोड मी आता तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये अपलोड्स नावाचा फोल्डर वापरला त्याच्यात. तुम्ही काही बी देऊ शकता फोल्डरचं नाव, पण तुम्हाला त्या कोड मध्ये चेंजेस करावं लागतं. आता या अपलोड नावाच्या डिरेक्टरीला आपल्याला 777 परमिशन द्यावं लागेल. का आपण राईट करणार आहे, मग त्याला परमिशन द्यावं लागतं राईट करायला. आता अपलोड्सला तो बाकीच्या अदर युजर्सना राईटचं परमिशन नाही आहे. स्वतः कोण राईट करणार याच्यामध्ये, Nginx राईट करणार. Nginx ला रिक्वेस्ट येतो, मग Nginx याच्यामध्ये राईट करणार. मग ते Nginx ला राईट करण्यासाठी परमिशन द्यावं लागतं. सो Nginx कशामध्ये येतो, अदर युजर्स मध्ये. तो 777 परमिशन देऊन टाकूया आता अपलोड फोल्डरला. sudo chmod याच्यात 777 अपलोड्स. दिला. स्वाप पहिला झाला, दुसरा बी झाला. आता नेक्स्ट एक S3 बकेट तयार करूया, ACL इनेबल्ड वाला. तो एक S3 बकेट तयार करा, ACL इनेबल्ड वाला. इथे ACL इनेबल्ड सिलेक्ट केला.
बिल्ड ब्लॉक ऑल पब्लिक ॲक्सेस काढून टाकला. आय अॅक्नॉलेज. बाकी सगळं तसंच राहू द्या. क्रिएट बकेट. ठीक आहे. सो या बकेटचं नाव लागेल आपल्याला कोडिंग मध्ये. काय करू? बंद करू? एसी चालू करू? काय म्हणाले? गरम व्हायला का? मला म्हणतो मग ताप आले ना जरा तसं. झाला का? हा स्टेप बी झाला. नेक्स्ट RDS. एक RDS तयार करूया. फेसबुक नावाचा एक डेटाबेस तयार करूया. पोस्ट नावाचं एक टेबल. ऍक्च्युली तुम्ही काही बी ठेवू शकता, फक्त आपल्या कोड मध्ये परत चेंजेस करावे लागतील त्याला, एवढंच आहे. ठीक आहे. आपण काय आता डिफॉल्ट VPC मध्ये तयार करतोय. ज्यावेळी आपण डिफॉल्ट VPC मध्ये RDS तयार करायचं इझी क्रिएट करू शकतो. आपण लास्ट टाइम स्टँडर्ड क्रिएट वापरला होता, कारण कस्टम VPC मध्ये तयार केला होता आपण त्या दिवशी. सो तुमची मर्जी, तुम्ही स्टँडर्ड क्रिएट घ्या, इझी क्रिएट घ्या, कुठलंही चालेल. पण VPC डिफॉल्ट VPC घ्या, कारण आपण डिफॉल्ट VPC मध्ये EC2 लॉन्च करायला लागलो. तुम्ही जर कस्टम VPC मध्ये सर्व्हर लॉन्च केला असाल तर RDS बी कस्टम VPC मध्येच पाहिजे. तुमची मर्जी, डिफॉल्ट VPC वापरा, कस्टम VPC वापरा, तुमची मर्जी. माझा काय डिफॉल्ट VPC आहे म्हणून मी इझी क्रिएटनच करतोय. सो MySQL सिलेक्ट केलेला आहे, फ्री टायर आहे. सो तिथं युजर नेम काय ठेवतं बघा, तुमची मर्जी. पासवर्ड सेल्फ मॅनेज ठेवा, कारण AWS सिक्रेट मॅनेजर वापरलं की परत कोडिंग करावं लागतंय. आणि RDS ला @ चालत नाही पासवर्ड मध्ये. 8 कॅरेक्टर्स पाहिजे, एक कॅपिटल पाहिजे, एक स्मॉल पाहिजे, कमीत कमी 8 कॅरेक्टर्स पाहिजे, कमीत कमी एक कॅपिटल पाहिजे, एक स्मॉल पाहिजे, एक नंबर पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. क्रिएट डेटाबेस. झालं. RDSच्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये EC2चं सिक्युरिटी ग्रुप मध्ये टाकावं लागेल. तो RDSच्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये EC2चा सिक्युरिटी ग्रुप ID टाका. कशासाठी? MySQL Aurora प्रोटोकॉल साठी.
इथे इश्यूचा सिक्युरिटी ग्रुप टाकावं लागेल किंवा 0.0 टाकलं तरी चालेल, पण हे बरोबर नाही आहे 0.0 टाकणं. सो RDS ला अजून एंड पॉईंट मिळाला नाहीये, तोपर्यंत क्लाउड फंड डिस्ट्रीब्युशन तयार करून घेऊया. परवाचा डिलीट केलंच नाही. क्रिएट डिस्ट्रीब्युशन. काहीतरी नाव द्या डिस्ट्रीब्युशनला. तोच ऑप्शन राहू द्या डिस्ट्रीब्युशन टाइप मध्ये, सिंगल वेबसाईट और ऍप. नेक्स्ट. सो ओरिजिन टाइप काय एसटीच राहणार आहे, कारण आपण बकेट मधलं कंटेंट TDN ला पाठवणार आहे. सो ज्या बकेट मधलं कंटेंट तुम्ही आता पाठवणार आहे त्या बकेटला सिलेक्ट करा. काय असेल? सो मी ACL इनेबल वाली म्हणून तयार केलंय, तोच बकेट असेल. ते आहे ना, आलो प्रायव्हेट S3 बकेट ऍक्सेस टू क्लाउड फंड, हे काढून टाका बरं का. त्याच्याने काय होतंय, आलो प्रायव्हेट S3 बकेट ऍक्सेस केलं ना, फक्त क्लाउड फंड मधूनच कंटेंट जाणार. जर S3 च्या ऑब्जेक्टिव्हरला रिक्वेस्ट आला तर नाही जाणार. ते काढून टाका. तो आलो प्रायव्हेट S3 बकेट ऍक्सेस टू क्लाउड फंड हा काढून टाका. मग नेक्स्ट. डू नॉट इनेबल सिक्युरिटी प्रोटेक्शन, कारण ते पेड आहे. WEF मध्ये डू नॉट इनेबल सिक्युरिटी प्रोटेक्शन. क्रिएट डिस्ट्रीब्युशन. RDS कंप्लीट झालाय का बघूया. ठीक आहे. सो आता नेक्स्ट काय करूया, RDS च्या आतमध्ये जाऊन एक डेटाबेस आणि एक टेबल तयार करूया.
एकदा मला कोड बघावा लागेल जे माझ्याकडे. RDS ला कनेक्ट करू. sudo mysql dash root dash p dash h RDS चा endpoint. तो पासवर्ड आता इथं create database Facebook. मग त्याच्या आतमध्ये एक टेबल तयार करू. क्रिएट टेबल रील्स तरी करा, पोस्ट तरी करा. पोस्ट ID int primary key auto increment. मग एक नेम नावाचं कॉलम घ्या. त्याच्यानंतर एक URL म्हणून कॉलम घ्या. ऑब्जेक्ट URL स्टोअर करण्यासाठी URL ची लेंथ जास्त टाका, जास्त होऊ शकते. मग क्लाउड फ्रंटचं URL स्टोअर करण्यासाठी CF URL करा. ठीक आहे. कॅप्शन एक टाकायचं का? काहीतरी कॅप्शन एक टाकू. कॅप्शन मोठं असू शकते. एक्झिट. तो RDS झालं, क्लाउड फ्रंट झाला. तो आता लास्ट स्टेप. आता HTML फोल्डर मध्ये आपल्याला कंपोजर इन्स्टॉल करावं लागेल आणि AWS SDK इन्स्टॉल करावं लागेल. सो आता नेक्स्ट काय करावं लागेल आपल्याला? PHP कंपोजर इन्स्टॉल करावं लागेल. आता पुढचं एक HTML पेज तयार करूया. PS3.php.
लक्ष द्या, लक्ष द्या. हे जे कोड आहे PHP कोड आहे. याच्यामध्ये इथं वेंडर ज्यावेळी आपण AWS SDK इन्स्टॉल करतो त्यावेळेला HTML फोल्डर मध्ये वेंडर नावाचा एक फोल्डर तयार होतो. त्याच्या आतमध्ये काहीतरी अपलोड डॉट PHP नावाचं एक पेज आहे, ते तिथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो म्हणजे काय, AWS SDK इम्पोर्ट केलेला आहे. बाकीच्या लँग्वेज मध्ये आपण इम्पोर्ट म्हणतो, CPP जावा मध्ये ही लायब्ररी इम्पोर्ट केलेली आहे. मग आता इथं आपलं S3 बकेट ज्या रिजन मध्ये त्या रिजनचं नाव लिहावं लागेल. मग त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं ऍक्सेस की आणि इथं सिक्रेट की लिहावी लागेल. ठीक आहे. हे तुमचं ऍक्सेस की आणि सिक्रेट की आहे, तो तुम्हाला तयार करावं लागेल. त्याच्यानंतर सिक्रेट की, ठीक आहे. त्याच्यानंतर लागतेदार ठीक आहे. मॅक्झिमम साईज फाईलची मॅक्झिमम साईज 10 MB दिलेलं आहे बरं काही. मग इथं तुम्हाला बकेटचं नाव लिहावं लागेल. इथं बकेटचं नाव लिहावं लागेल. त्याच्यानंतर इथं बघा, हे आहे बकेटचं एंड पॉइंट. त्या बकेटच्या एंड पॉइंटला आपल्याला CDNच्या एंड पॉइंटने रिप्लेस करावं लागेल. सो बकेटचा एंड पॉइंट कसा असतो, बकेट नेम डॉट S3 डॉट, मग त्याच्यानंतर तुमचा रिजनचा कोड Amazon AWS.com. इथे तुम्हाला फक्त तुमचं बकेटचं नाव रिप्लेस करायचं आहे. तो आता क्लाउड फंड URL तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, S3 बकेटच्या एंड URL ला तुम्हाला रिप्लेस मारावं लागेल क्लाउड फंडच्या URL ला. कुठं तेवढंच दिसलं नसतं आणि लय त्रास दिला असता. नंतर दिसला नसता, तो त्रास दिला असता. सो क्लाउड फंडचं डिस्ट्रीब्युशन, सो डिस्ट्रीब्युशन डोमेन नेम दिसतंय तुम्हाला येत, त्याला कॉपी करायचा. इथे रिप्लेस करावं लागेल. सुरुवातीला HTTPS. ते माझं क्लाउड फंडचं नाव आहे, बकेटचं नाव वेगळं झालंय काहीतरी. बकेटचं नाव वेगळं आहे ना, स्पेलिंग वेगळं आहे.
ते कॅप्शन एक्स्ट्रा घेतलेलं आहे, कॅप्शन टाकावं लागेल. मग इथं RDS चा एंड पॉइंट रिप्लेस मारावा लागेल. रूट पासवर्ड डेटाबेस नेम टेबल नेम ऑटो इन्क्रीमेंट आहे ना. काय नाही, काय संबंध. नेक्स्ट टाइम EMI ला गरज पडेल. काय नाव आहे, ऑटो लोड डॉट पेज पे का, इथं अपलोड नाही आहे ना. आता इथंच बघू शकतो आपण. हे झालं S3 URL. त्याच्यानंतर हे झालं क्लाउड फंड मधलं. हे S3 मधलं झालं, हे क्लाउड फंड मधलं झालं, हे S3 मधलं झालं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आता RDS च्या आतमध्ये जाऊन बघूया. सो ID नेमच नाही पडला. नशिबातच नाहीये. बघ ना, सगळं झालंय, तेव्हाच काय झालं असेल.
काय झालंय? लय मोठी फाईल आहे. 5 MB लिमिट आहे. फाईल साईज मोठी असल्यामुळे तसे त्याला 2 MB लिमिट आहे ते. 2 MB आत पाहिजे फाईल. काय करत होतो मी? नेम ना नेम 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 HTML फाईल मध्ये नेमला काय वापरलं? देतो. युजर नेम झालंय, युजर नेम. आपण इथंच दाखवू शकतो त्या कोड मध्ये जर HTML हे केलं तर. काहीतरी यायचंय. इथं HTML च्या आतमध्ये
ठीक आहे, काम करा. तुम्हाला कोड पाहिजे तर माझा URL टाका, राईट क्लिक करा, पेज सोर्स करा, कोड दिसून जाईल. हे झालं HTML चा. सो PHP साठी काय करा, मी झालंय माझं बरं का, ते की टाकतो अजून दाखवत राहिलं की तुम्हाला रोल्सचा IAM रोल विदाउट युजर नेम आणि पासवर्ड बी दिसायला पाहिजे. मी परवा तुम्हाला IAM रोल तयार करून दाखवलंय, माझा असा ना ऑलरेडी. सो मी इथे विदाउट ऍक्सेस की सिक्रेट की बी करू शकतो. सो मी काढतोच. हे बी त्याच्यात होतं का? सेव्ह केलं. झालं बघा, हे विदाउट ऍक्सेस की आणि सिक्रेट की आहे. कारण मी परवा IAM रूल असाइन केलंय EC2 ला. ठीक आहे. सो तुम्हाला रोल तयार करायचं दाखवलं त्या दिवशी, मी रोल तयार केलंय, त्याला पॉलिश असाइन केलं S3, ऍडमिन फुल ऍक्सेस दिलेला आहे. मग ते रोल आपण काय केलंय, EC2 ला जाऊन मॉडिफाय सिक्युरिटी मध्ये जाऊन IAM रूल ऍक्सेस असाइन केलेला आहे. Correct.